अजितदादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते. फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला. सध्याच्या परिस्थितीत कोणतंही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर. अजित पवारांसोबत झालेल्या चर्चांमध्ये मी सुद्धा होतो, मात्र 13 दिवस झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले होते. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. आम्ही एनडीए सोबतच राहणार आणि पुढे जाणार. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. विलिनीकरण झालं तरी उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच असतील, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. तर विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवारच अंतिम निर्णय घेतील, तो मान्य असेल. आमदार सुनील शेळकेंची भूमिका. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासंदर्भात वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली. पियुष गोयल यांनी माफी मागितली. तर आपण अध्यक्ष होण्यासंदर्भात वृत्त हे तथ्यही नसल्याचं पटेल यांचंही ट्विट. ईडीच्या फाईल तयार असल्यानं राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात. बच्चू कडूंचा आरोप, सुनेत्राताईंच्या शपथविधीमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी झाली. कडू यांची नाराजी. मुंबईतील नगरसेवकांची गटनोंदणी महायुती 2 गटात करणार. भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादी पक्षाकडून एकत्र गटनोंदणी होणार. सकाळी 10 वाजता बीएमसी मध्ये गटनेता निवडणार. तर गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला. शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक या निवासस्थानी अर्ध्या तासापासून दोघांमध्ये चर्चा. काटा उलटा फिरायला लागलाय. थोड्या दिवसात ते भाजपात येतील. आमदार सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता जयंत पाटलांबाबत वक्तव्य. सर्वसामान्य करदात्यांना कोणताही अर्थसंकल्पातनं दिलासा नाही. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार. टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर दंड भरण्याची तरतूद. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत. अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही. एलसीडी, एलईडी, मोबाईल, बूट, बाईकसह मधुमेह, कॅन्सर औषधं, भारतात बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार. अर्थसंकल्पातनं मोठी घोषणा. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प. केंद्रीय करातनं महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटींचा वाटा मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीला वेग. बारामतीमधील अपघातग्रस्त विमानाचे पार्ट्स मुंबईत आणणार. विमानाचा मोठा तुकडा कंटेनरमध्ये भरून मुंबईत आणणार.